बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ ही संस्था गेली 53 वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे। या संस्थेनं द कॉन्शियस या अमेय दक्षिणदास लिखित आणि केदार सामंत दिग्दर्शित नाटकाची निर्मिती केली आहे। आतापर्यंत या नाटकाचे कुडाळ, मुंबई, पुणे अशा ठिकाणी 5 प्रयोग झाले असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। मुंबई पुण्याच्या प्रयोगाला अनेक मान्यवरांनी या नाटकाचं कौतुक केलं। मुंबईच्या प्रयोगाला अजित भुरे, शफाअत खान, ओंकार राऊत, संजीव कुलकर्णी असे अनेक मान्यवर प्रयोगाला उपस्थित होते। त्यांनी नाटकाचं कौतुक करून महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग झाले पाहिजेत असं सांगितलंय। आमचे कुडाळचे मित्र केदार सामंत आणि त्यांचा ग्रुप मध्ये इथं कुडाळला भेटले होते। त्यांनी सांगितलं की 9 तारखेला नाटकाला या आणि म्हणून आलोय। फार छान प्रकारे सर्वच कलाकारांची कामं नाटक समजून घेऊन बोलणं जे असतं ते या नाटकामध्ये मला बघायला मिळतं आणि नेपथ्याचा वापर ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की प्रत्येक ग्रुपला मोठमोठी नेपथ्य ही करणं कठीण असतं, परंतु तरीसुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे नाटकासाठी आवश्यक जे आहे त्याचा बरोबर हव्या त्या ठिकाणी वापर करून अतिशय चांगल्या प्रकारे नाटक बसवलेलं आहे। मी सर्व कलाकारांचं, दिग्दर्शकाचं आणि त्या संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी ओंकार राऊत। मी आता द कॉन्शियन्स नावाचं नाटक बघायला आलो होतो यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथे। अत्यंत सुंदर नाटक आणि सायकोलॉजी, फिलॉसॉफी आणि ह्या सगळ्याला एक टच करणारं नाटक आहे आणि सगळ्यांचं मन आपण खूप आपल्याला आपल्या कॉन्शियन्स बद्दल आणि सबकॉन्शियस बद्दल तेवढी माहिती नसते आणि ही माहिती या नाटकातनं मला खूप अप्रतिमरित्या मिळाली आणि ते पण एका स्टोरी निमित्त। इन्फॉर्मेटिव्ह नाटक नसून एक गोष्ट बांधलेली आहे त्यांनी आणि त्या गोष्टीतनं आपल्याला सगळे पैलू त्या नाटकातले उलगडत जातात। आपलं कॉन्शियन्स काय आहे, आपण त्याला कसं मागे टाकलेलं आहे किंवा आपण कसं त्याच्याबद्दल तेवढा विचार करत नाही आणि हे सगळ्या नाटकातनं अप्रतिमरित्या मांडलेलं आहे। आणि माझा मामा ऑफकोर्स संजीव आकेरकर यात काम करतो, त्यासाठी मी त्याला सपोर्ट करायला आलो होतो, त्याला चेअर करायला आलो होतो आणि नाटकातले तिन्ही कलाकार म्हणजे माझा मामा इन्क्लुडेड तिन्ही कलाकार उत्तम काम करतात आणि खरंच ते कलाकार आहेत, ते आर्टिस्ट आहेत, ते ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत असं मला खरंच एक छान वाटलं आणि कुठेच मला असं नाही वाटलं की हौशी आहे किंवा प्रायोगिक आहे। दिस इज कमर्शियल प्ले आणि याचे शो व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी मी या टीमला शुभेच्छा देतो। थँक्यू व्हेरी मच। नमस्कार, मी प्रशांत दळवी। मी आत्ताच कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्सचं द कॉन्शियस हे नाटक पाहिलं आणि अगदी मनापासून सांगतो मला खूप आवडलं। या अर्थाने की नाटकाची रचना जी आहे आणि त्यातले आर्ग्युमेंटेशन जे आहे ते अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने आणि अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीने नाटकात मांडलेलं आहे। लेखक अमेय दक्षिणदासनी आणि केदारनी पण खूप छान त्याचं दिग्दर्शन केलंय। हे नाटक पूर्ण वेळ आपल्याला खिळवून ठेवतं आणि ते खिळवून ठेवतो फक्त घटनांनी नाही तर युक्तिवादांनी खिळवून ठेवतं। हे मला वाटतं या नाटकाचं मला वैशिष्ट्य वाटलं। सगळ्या कलावंतांनी खूप छान काम केले। मला नेमके नावं नाही आत्ता सांगता येणार, पण मला खूप आनंद वाटला की खूप मेहनतीने बसवलेलं प्रोडक्शन आहे। नाटकाची रचना चांगली आहे, कंटेंट चांगला आहे, सेट अत्यंत मोजकाच पण त्याची रंगसंगती आणि अत्यंत कमी रिसोर्सेसमध्ये काय आपण उत्तम करू शकतो याची ग्वाही देतं। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे केदारनी पण दिग्दर्शक म्हणून या सगळ्या भाषेवर खूप छान मेहनत घेतली होती, कारण हे आर्ग्युमेंट्सचं नाटक आहे। आर्ग्युमेंट जर वीक झाली असती तर त्या नाटकाची तेवढी मजा आली नसती, पण जवळजवळ मला वाटतं 2-2.25 तास सगळ्या प्रेक्षकांना खेळवून ठेवलं गेलं। हे नाटकाचं यश आहे आणि कुडाळहून ही टीम मुंबईला आली आणि त्याच्यामुळे आम्हाला हे नाटक बघता आलं याचा खूप आनंद आहे। कुडाळ सारख्या मुंबई पासून दूर असणाऱ्या भागात राहून पण इतकं आधुनिक संवेदनेचं नाटक सादर केलं गेलं याच्याबद्दल या सगळ्या टीमचे पडद्यामागच्या आणि पडद्यापुढच्या मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद। दरम्यान येत्या 12 मार्चला बॅरिस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी इथं या नाटकाचा प्रयोग होणार आहे। यावेळी जमणारा निधी निराधारांसाठी कार्य करीत असलेल्या दयासागर छात्रालय रोणापाल या संस्थेला दिला जाणार आहे। 13 एप्रिल रोजी बेळगाव आणि त्यानंतर कणकवली, कोल्हापूर आणि अन्य भागात नाटकाचे प्रयोग होणार असून यशस्वी वाटचाल चालू असल्याचं बाबा वर्दम थिएटरचे कार्यवाह केदार सामंत यांनी सांगितलं। पाहूयात। 8 मार्चला या वर्षीचा
आपला हा काय म्हणतात तो सांस्कृतिक सीझन समारोपाकडे जात आहे. 8 मार्चचा आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर यावर्षी जे आपण द कॉन्शियन्स हे नाटक बसवलेलं आहे त्याचे प्रयोग चालूच राहतील. आता 5 प्रयोग झालेले आहेत. कुडाळचा झाला, मालवण झाला, त्यानंतर कामगार कल्याण स्पर्धेत विक्रोळीला झाला. त्यानंतर याच नाटकाचे 2 खास शो पुण्यात भरतनाट्य मंदिर आणि मुंबईला यशवंत नाट्य मंदिर इकडे झाले. दोन्ही ठिकाणी रसिकांचा उत्स्फूर्त आणि भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळाला. मुंबईच्या शोला अनेक मान्यवर नाट्यक्षेत्रातले आले होते. प्रशांत दळवी, शफात खान, त्यानंतर ओंकार राऊत, अजित भुरे यासारखी मंडळी नाटक बघायला आमच्या आलेली होती. त्यांनी नाटकाचं कौतुकही केलं. आणि या नाटकाचा आता आमचा पुढचा प्रयोग 12 मार्चला बॅरिस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी येथे आहे. आणि सावंतवाडी मेडिकल असोसिएशनने हा प्रयोग आयोजित केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या प्रयोगातून जो निधी जमा होईल तो सर्व निधी रोणापाल्ला जी संस्था आहे निराधार मुलांसाठी काम करते, हॉस्टेल वगैरे चालवते, ती दयासागर छात्रालय या संस्थेला तो निधी सावंतवाडी मेडिकल असोसिएशन मार्फत देण्यात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रयोग आमचा बेळगावला ठरलेला आहे 13 एप्रिलला, प्लस कणकवली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी विचारणा झालेली आहे तिकडच्या महोत्सवात. आणि बघूया आता कसं काय होतं ते. अशी ही एकंदरीत द कॉन्शियन्स या नाटकाची वाटचाल सुरू आहे. फक्त 10 मिनिटं प्लीज प्लीज. ठीक आहे, थांबतो मी, पण थोडा वेळ, 10 मिनिटं फक्त. थँक्स. बसा. नाही मला तुम्ही घ्या. राहायचं असेल तर खुशाल राहा, पण आज मी बोलणार आहे. इतके दिवस जे जे बोलायचं टाळलं ते सगळं बोलणार आहे. सौंदर्य, संपत्ती यापेक्षा मला काय बुद्धिमत्तेचं जास्त आकर्षण वाटायचं. सामान्य माणसं आजूबाजूला बघितले की मी अस्वस्थ व्हायचे. आणि म्हणूनच जगातला सगळ्यात बुद्धिमान पुरुष आपला नवरा असावा अशी फॅन्टसी होती माझी. केव्हा तरी तुझ्याशी ओळख झाली आणि तुझ्या बुद्धिमत्तेवर ढाळून मी तुझ्याशी लग्न केलं. नाही, तुमची धडकत नाहीये. तुम्हीच सांगा ना मला, मी काय करू? हो, मी प्रयत्न करतोय, पण माझा भूतकाळ मला मागे घेतोय, वर्तमान साथ देत नाहीये. शक्ती क्षीण होत चाललेली आहे. तुम्ही सांगा ना मला, आम्ही काय करू? हेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पहिले या इथे, बसा इथे, शांत व्हा, रिलॅक्स. तुमचे डोळे बंद करा, पहिले चित्त एकाग्र करा. तुमच्या आवडीच्या कुठल्या तरी विषयाचा विचार करा. काही झालं तरी डोळे उघडू नका. आजूबाजूला काही घडलं तरी दुर्लक्ष करा त्याकडे. ओके.